आपल्याला इथे मराठी बोलणारे काका भेटलेले आहेत, त्यांना बोलूयात जरासं. काका काय म्हणताय गुजरातबद्दल, काय सांगाल? आमच्या गुजरातमध्ये लय चांगलं आहे. या इथं बघा, फिरून फिरून सगळं बघायची जगा आहे म्हणा, सगळं बघून घ्या. स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेला? स्टॅच्यू ऑफ युनिटी आता येण्याला 110 किलोमीटर बाकी आहे. तुम्ही गेलता का त्या मी घेऊन आला. कसं वाटलं तुम्हाला? लय चांगलं आहे. किती म्हणजे मूर्ती बघून कसं? लय मूर्ती आहे. फॅमिली सोबत गेलता का? सगळं फॅमिली. स्टॅच्यू ऑफ युनिटी सोडून दुसरं काय आहे बघण्यासारखं? म्हणजे असं लय चांगलं आहे. तिथे पाणीचा डॅम आहे, सगळं बघून आहे. तिथे काय नाडियाडमध्ये बघण्यासाठी? नडियाडमध्ये तर एवढं काही जास्ती नाही आहे. मग मंदिर आहे सगळं. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे आता तुम्ही गुजरातला आलाय म्हटलं तर ही गोष्ट खाल्लीच पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय? मी इथं राहिलो. गाडी आली वडोदऱ्याचीच गाडी आहे. बसून जायचं, ह्यातच बसून जायचं आता. तुम्हाला बसून जायचं, बसून आणि बडोद्याला भेटू. चालेल, थँक्यू काका. तर काकासोबत अर्धवट बोलणं करून आपण आता वडोदऱ्याला जाऊयात. पहिल्यांदा वडोदऱ्यामधून डायरेक्ट आपल्याला बस भेटतील असं काकाचं म्हणणं आहे, आणि त्या गोष्टीला फॉलो करूयात आपण आता. तर प्लॅन असा आहे की डायरेक्ट बसच्या नादात न पडता आपण वडोदऱ्याला जाऊयात पुन्हा, आणि वडोदऱ्यामधून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी बस घेऊयात पुन्हा. म्हणजे अजून एक बस चेंज करायची आहे आपल्याला, आणि तिकडून डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला. 73 रुपये तिकीट आहे. आता इथून वडोदऱ्याला जायला 2 तास, वडोदऱ्यामधून 2 तास, 4 तासाचा प्रवास, म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण पोहोचू अशी अपेक्षा करतोय आपण. बघूयात, लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. रिटर्न आपल्याला काय 4-5 वाजता, म्हणजे 5-6 वाजता निघावंच लागेल, कारण स्टॅच्यू ऑफ युनिटी 5-6ला काहीतरी बंद होतं आहे. त्याच्यानंतर थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे एकंदरीत 12ला जरी पोहोचलो किंवा 1ला जरी पोहोचलो तरी 4 तास आपल्याला आतमध्ये फिरण्यासाठी भेटतील. त्या 4 तासाचा बरोबर फायदा करून घेण्याचा प्रयत्न आपला असेल. बघूयात काय होतं आहे, कसं वर्कआउट होतं आहे. कारण प्रत्येक वेळेला फिरताना आपल्या मनासारख्याच गोष्टी होतात असं नाही आहे. काही वेळेला आपल्या मनाविरुद्ध सुद्धा घटना होतात. कारण आता तसं पाहायला गेलं तर आता आपल्याला इथून डायरेक्ट बस घ्यायची होती, ती मिळाली नाही, म्हणून आपण वडोदऱ्याला चाललो. कारण वडोदऱ्यामधून डायरेक्ट बस आहेत असं सर्वांचं म्हणणं आहे. लय लोक बोलले तसं बघायला गेलं तर. मग वडोदऱ्यामधून डायरेक्ट बस घेऊयात, तिथून लवकर मिळेल अशी आशा आहे.